नमस्कार, मी सोनाली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण 40 इंचाचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत. तर इथे मी ब्लाऊजची मापे दिलेली आहेत. इथे थोडं तुमच्या मापामध्ये थोडं कमी जास्त असू शकतं, त्यामुळे मापानुसार घ्यायचं. आता मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता सगळ्यात अगोदर आपण उंची टाकून घेऊ. ब्लाऊजची उंची इथे 14 घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आणि अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा. या पद्धतीने अशी सरळ लाईन आखून घेतली. आता आपण शोल्डर टाकू. मी इथे 5.5 इंचावरती शोल्डर घेतलेला आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूला असं 5.5 इंचावरती टाकून घेतलं आणि आता आर्म होल 6 इंचावरती घेतलेला आहे. या पद्धतीने आर्म होलची लाईन जोडून घ्यायची अशी. आणि इथे आता चेस्टसाठी आपण एक लाईन आखून घेऊ. चेस्टचं माप टाकण्यासाठी आता 40 इंचाचा चेस्ट आहे, तर 40चा चौथा भाग 10 इंच येतो. त्यामुळे मी इथे 10 इंचावरती मार्क केलं आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेतली. तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. आता कमर आहे 34 इंच. 34चा चौथा भाग येईल 8.5 इंच आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन घ्यायची. या पद्धतीने आता आपण मार्जिन लाईन जोडून घेऊ. या पद्धतीने मार्जिन लाईन जोडून घेतली. आता आपण आर्म होल टाकून घेऊ. इथे आर्म होल बॅक साईडचा आर्म होल येईल 1.25 इंचावरती. तिथे आर्म होलची हाफ वर्क मार्क करायचं आणि इकडने पण हाफ अर्ध्या याच्यावरती घ्यायचं आणि ह्या असे 3 पॉईंट जोडून घ्यायचे, म्हणजे आपल्याला शेप टाकण्यास एकदम परफेक्ट शेप येतो. असं आता इथे 1.25 इंचावरती घेतला आणि शेप देऊन घेतला. या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. ओके. आता आपण गळ्याची मार्किंग करू. आता इथे मी 2.25 इंचावरती घेतला आणि गळ्याची उंची आहे 5.5 इंच, तर इथे अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल, त्यामुळे मी इथे 6 इंचावरती मार्क केलं आणि खालच्या बाजूने 2.5 इंचावरती इथे 2.5 इंचावरती मार्क केलं आणि या पद्धतीने असा बॉक्स तयार करून घेतला, म्हणजे पॉईंट जोडून घेतले. या पद्धतीने असं जोडून घेतलं. आता आपण गळ्याची शेप द्यायचा. इथे मी राऊंड शेप दिलेला आहे. या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने शेप देऊन घेतला. आता आपण योकपट्टीची मार्किंग करू. इथे मी 2.5 इंचावरती योकपट्टी घेतली आहे. दोन्ही बाजूने 2.5 इंच अशी मार्क करून घेतलं आणि एक सरळ लाईन आखून घेतली. या पद्धतीने आता इथे शेप देण्यासाठी आपल्याला 1.25 इंचावरती घ्यायचं आहे वरती आणि इकडच्या साईडने 2.5 इंचावरती घ्यायचं आणि असा शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने असा शेप देऊन घ्यायचा. आता आपण बस्ट पॉईंट टाकायचा. इथे 10 इंच आहे बस्टचा आणि अर्धा इंच मार्जिन शोल्डरमध्ये जाईल, यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे मी इथे 10.5 इंचावरती घेतलं आणि हे 4 इंचावरती मार्क केलं. आता ही लाईन आखून घेतली या पद्धतीने. आता इथे आर्म होलच्या बाजूने अर्धा इंच आत घेतला आणि असा शेप देऊन घेतला. शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा, म्हणजे कटिंग करायला आपल्याला सोपं पडेल आणि शेप पण चुकणार नाही. आता इथे आपल्याला अर्धा इंचाचा टक्स कट करून घ्यायचा आहे. ती इथे लेंथ घेतली आहे 2.5 इंचावरती
आणि दोन्हीतील अंतर घेतलं आहे अर्धा इंच. असा टक्स बनवून घ्यायचा आहे. आपल्याला तो कट करायचा आहे. या पद्धतीने असा टक्स टाकून घेतला. आता इथे खाली 1.5 इंच घेणार आहे मी. इथे 1.5 इंच घ्यायचं. तुम्ही 1.25 किंवा 2 पण घेऊ शकता. जर बस्ट खूप हेवी असेल तर 1.25 किंवा 2 इंच घेऊ शकता. मी इथे 1.5 इंच घेतला आणि असा शेप देऊन घेतला. आता इथे जे एवढं अंतर घेतलं आपल्याला तिथेच एवढं अंतर वाढवून घ्यायचं आहे. तर मी इथे 1.5 घेतलं तर इथे पण 1.5 इंच वाढवून घेतलं या पद्धतीने. आता इथे अर्धा इंच तो आपल्याला टक्स कट करायचा, त्यामुळे इथे पण आपण अर्धा इंच वाढवून घेतलं. आता तो दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे या पद्धतीने. अशा प्रकारे आपली ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. आता इथे फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला त्यात बॅक पण काढायचं आहे. मागच्या साईडचं बॅक राहील, पण अगोदर सगळं फ्रंट पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता इथे आपण जे एक्स्ट्राची मार्जिनचं घेतलेलं आहे ना, ते आपल्याला बॅक पार्टमधून कट करून घ्यायचं. त्यामुळे मी असं मध्ये असं फोल्ड केलं आणि बॅक पार्टचं कट करून घेतलं. या पद्धतीने कट करून घ्यायचं. आता आपण दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊ. असं आतमधून आता दोन्ही पार्ट आपण वेगवेगळे करून घेऊ. या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची. आता आपण बॅक पार्टची कटिंग करून घेऊ. इथे 2.25 इंचावरती टाकले गळाची रुंदी आणि गळ्याची लांबी किंवा उंची आहे 8.5 इंच, तर मी 9 इंचावरती मार्क केलं. आणि इथे 3 इंचावरती घ्यायचं आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा. या पद्धतीने पॉइंट जोडून घ्यायचे आणि गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने तुमचा जसा असेल तसा पंचकोनी त्रिकोणी पण घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये. आता आपण टक्स टाकून घेऊ. इथे 4 इंचावरती घेतला आणि इथे पण 4 इंच, म्हणजे असं सरळ लाईन येते आणि वरती उंची येईल 4.5 इंचावरती आणि टक्सचं अंतर आपल्याला अर्ध्या इंचाचं ठेवायचं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने 1.5 इंच घ्यायचं आणि असा पूर्ण टक्स अर्ध्या इंचाचा झाला पाहिजे. या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा. आता आपण गळ्याची कटिंग करून घेऊ. इथे आता राऊंड शेपमध्ये कटिंग करून घेतली आहे मी. या पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार झाला. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेऊ. इथे मी आधी योकपट्टी कटिंग करून घेतली. आता आर्म होल कट करून घ्यायचा या पद्धतीने. आता इथे कटोरी, प्रिन्सेस कट मधली कटोरी कट करून घ्यायची. आपल्याला तो टक्स पण कट करायचा आहे, त्यामुळे आपला शेप चांगला येईल, आपलं फफ चांगला होईल आणि फिटिंग पण चांगली येईल. आता इथे नेकचं कटिंग करून घ्यायची. या पद्धतीने आपले पार्ट तयार झाले आहेत. आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊ. तर इथे स्लीवची उंची आहे 5 इंच, त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे मार्जिन घेतले 1 इंच, तर 6 इंचावरती असे दोन्ही बाजूने मार्क करून घेतलं.
आपल्याला आता स्लीवच्या रुंदीसाठी 10 इंच चेस्टचा चौथा भाग प्लस मायनस त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच करायचं, म्हणजे 9.5 वरती मार्क करून घेतलं. या पद्धतीने आता आपल्याला शोल्डरच्या बाजूने 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. या पद्धतीने आता आपण इथे अशी सरळ लाईन आखून घ्यायची याप्रमाणे. आता इथे याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. इथे असं फोल्ड करून आपण मध्य काढून घेऊ आणि इथे आपल्याला आर्म होलचा शेप द्यायचा आहे. त्यामुळे इथे आपल्याला जे अंतर आहे दोन्हीतलं ते 1.5 इंच एवढं असलं पाहिजे. आता इथे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिनसाठी ठेवले आणि इथे आपल्याला राऊंड टाकायचं आहे. स्लीव्ज राऊंड आहे 12 इंच, तर आपण हाफ घेतलं, त्यातलं 6 इंच. या पद्धतीने स्टिचिंग मार्जिन 1.5 इंचाची या पद्धतीने मार्क करून घेतलं. आता इथे 1 इंच पुढे घेऊन नंतर तिथून शेप द्यायचा याप्रमाणे. बॅक आणि फ्रंटचा. आता आपण कटिंग करून घेऊ. इथे अगोदर सरळ लाईन आखून घेतलेली ती कट करून घेऊ आणि आता बाजूने आधी बॅकचा कट करून घ्यायचं या पद्धतीने. आता स्लीव्ज खोलून फ्रंट साईडचं कट करून घ्यायचं या पद्धतीने. अशा प्रकारे आपली स्लीव्ज तयार झाली आणि बाकी पार्ट पण तयारच आहेत. या पद्धतीने आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.